नमस्कार, मैं हूं मयंक सक्सेना। स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। आइए बात करते हैं इस वक्त की बड़ी खबर की। उमेदचा स्वतंत्र विभाग करा, तालुका अधिवेशनात संघटनेचे शासनाला साकडे। उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने मागील 23 सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यात आंदोलन सुरू असून दिनांक 3 ऑक्टोबर पासून राज्यभरात बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे। 84 लक्ष ग्रामीण कुटुंबांच्या भल्यासाठी शासन दरबारी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे ग्रामविकास विभागांतर्गत स्वतंत्र विभाग करून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र आस्थापनेला मान्यता देऊन त्यांना शासनाच्या समकक्ष पदाचा दर्जा देऊन शासन सेवेत समाविष्ट करावे। जनजागृती महामेळावा आयोजित करण्यात आले होते। यावेळी तालुक्यातील तब्बल 10 ते 15 हजार महिलांचा व कंत्राटी कर्मचारी यांचा सहभाग होता। प्रसंगी कार्यक्रमाला या ठिकाणी जे उपस्थित असतील त्यांची नावे टाकावीत, तसेच गाव स्तरावरील स्वयंसहायता समूहातील अध्यक्ष उपाध्यक्ष ग्रामसंघ व प्रभाग संघातील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक प्रभावी अंमलबजावणी करणे होत असलेली लोककल्याणकारी योजना म्हणून उमेद अभियानाची ओळख आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तब्बल 84 लाख कुटुंब संघटित झाले असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न योजनेच्या माध्यमातून सोडवत आहेत। केंद्र सरकारचे लखपती दीदी धोरणाची अंमलबजावणी देखील राज्यात उमेद अभियानाच्या माध्यमातूनच सुरू आहे। त्यामुळे उमेद अभियानाला स्वतंत्र विभाग म्हणून घोषित केल्यास ग्रामीण महिलांचा सर्वांगीण विकासाचे ध्येय धोरणे या माध्यमातून राबविता येतील आणि त्यांचा विकास हा शाश्वत व चिरकाल पद्धतीने करता येईल। त्यामुळे दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यभर सर्व तालुक्यांमध्ये तालुकास्तरीय अधिवेशन बोलाविण्यात आले होते। राज्यस्तरीय महाअधिवेशनात राज्यातून तब्बल 3 लाख महिला व कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असणार आहे। तसेच राज्यातील प्रत्येक गावात आभासी पद्धतीने 80 लाख महिला सहभागी होणार आहेत। शासन दरबारी आपल्या मागणी संदर्भात चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे। विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनीही आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करूनही या सरकारने उमेद संघटनेची मागणी पूर्ण न केल्यास आम्ही आमच्या पक्षाच्या आणि आघाडीच्या अजेंडामध्ये हा विषय प्राधान्याने घेऊन आम्ही सत्तेत आल्यावर